काय ठेव असा सांग मी ते काय सांगताय काय सांगतो नको रे नको रे नको रे. नमस्कार मंडळी, माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. तर मी आता अजून असं गावाकडे आहे आणि आज असा हनुमान जयंती, त्यामुळे हनुमान जयंतीच्या निमित्तानं आमच्या वाडीमध्ये म्हणजे हिरलेवाडीमध्ये दहीकालाचं आयोजन केला होता आणि बऱ्याच दिवसांनी आज दहीकाला भोग गाव तेव्हा तिची एक्साइटमेंट वेगळी आहे. तर थोडं आम्ही इथून निघायचे, आपली काही अजून नेली नाही. तर हे व्हिडिओ तुम्ही स्टार्ट वेळ नक्की बघत राहा. चला तर मी माझ्या व्हिडिओ सुरुवात करते. एवढी माणसं नव्हती पण सगळी तिकडची लेडीज. आता तुझ्या डोळ्यावरती लाईट येतात काय काल तारीख? तू काय करतो? व्हिडिओ करतोय. गाडी सोडलेली आहे. पोतोड सोडलं होतं त्याला विरल्यात. वोडाफोनची रेंज गेली आहे काय रे? म्हणजे हे चालत नाही, नेटच चालत नाही. अरे ते जे बोजा पाठवले ना गाडीवरती, ते मी याचा फोटो पाठवला चिठ्ठीचा. जर नंबर त्यांच्याकडे नसेल मग ते उचलणार काय तिकडनं? आणि पण तुझं नाव मी सांगितलं आहे ना. हां, कोण आहे तो? ते डायरेक्ट घरी जाणार आहेत ना तिकडे डायरेक्ट. कुठे? तिकडे माझा भाऊ उतरणार आहे, भावाने त्यांनी येईल तिकडे. मॅम तर तुझ्या इकडे जाणार ना डायरेक्ट. हां, आणि नंबर असेल तर बरं ना, किती वाजता गाडी कुठे आली समजणार. अरे तू नंबर नाही घेतले रे. नंबर आहे. हा तसं चालू झाला. आता ते घाटीवरती चढतो. 5 मिनिटात पोचायचे वर. शिकार माझ्या दृष्टीत गोचर पडलेला नाही. कसा कासावी झालेला आहे. अरे गेल्या वर्षी भाडा काय नाही आम्ही दोन भावंड कंकाळी ही कंकाळी एका बाजूला शिकारीच्या शोधाचा फिरते. शिकार मला काही साहजिक झाले नाही आणि झाले असती आम्ही भावंडांनी एकदा मेजवानी केली असती. मशीन मला अपयश झालंय. खाली बसलो. माझा बंधू शिकार साहजिक केल्याचा आई झालेल्या ठिकाणी तो माझा माझा बंधू आलाय. सामान मला भिजून मला शिकार कोण बघणार
मला ती मिठी मारली. अरे मला वाटलं मी गेले. काय लागलं दिसत अरे काही दिवसाची उपाशी आहे मी. काळाची मगरमिठी अशी. लावलं प्रेमाची मगरमिठी. हे कंकाली तुझ्या बंधूला काय झालं. माझ्या हाती कोणती शिकार सापडली नाही. माझा देव. माझ्या हस्तामध्ये नाही. माझ्या अग्नीच्या हस्तामध्ये नाही. असं तुझ्या हस्तामध्ये काय आहे. ओय जांभळं, तुझे हस्त आमच्या मस्तकी होता. दोघांचाही ध्यानाची भूक लागली होती. माझ्या हस्तामध्ये पाहायचं आहे. हो हे पहा. काय अरे हे पहा. अरे प्रत्येकाच्या विधिले भूत भविष्य आणि वर्तमान अशा तिन्ही काळाचं जलद ज्ञान. असा मी कोण. हा तुम्ही कोण. तुम्ही करता काय आणि तुम्हाला आणि त्याच सुरुवातीला देवर्षींचा कोण देवर्षी अखंड मंगलाकार तस्मै श्री गुरु नमः. तस्मै श्री गुरु नमः. शुभानी मंगल शत्रू आशीर्वाद सदैव कल्याण. झालं माझ्या मनाचं समाधान. साधू संत येती घरात तोची दिवाळी दर्शनात यावे मुनीवर यावे. आपल्या चरणांच्या धुलीकणाला हे आसन पुणेत पार करावे. आग्रह काय म्हणाला. होय आग्रह करू नकोस. मी आलोय तो करण्यासाठी नव्हे तर ईश्वरांचं आलोयाला एक वेगळं कारण आहे. देवर्षी आपलं आगमन या राज दरबाराच्या ठिकाणी झालंय आणि त्याला कारण आगळं आणि वेगळं आहे. होय मग सांगा देवर्षी असं आता अचानक आपण आलात. मग याला कारण घेऊन आलात. एक जिज्ञासा मनी दाटून आली आहे. यालाही कारण आणि ते कारण कोणतं असेल
ज्या ज्या वेळी देवतांवरती संकट येतात त्यावेळी कित्येक वेळा मृत्यू लोकातील मानवाने त्यांना सहकार्य केलं. बरोबर आहे. तद्वत आजच्या दिनी देवतांवरती संकट निर्माण झाले आणि देवतांचा निरोप तुझ्यापर्यंत घेऊन आले. देवतांना सहकार्य करण्यासाठी स्वर्ग लोकापर्यंत तुला यावं लागेल. मला स्वर्ग लोकापर्यंत यावं लागेल. हा, मृत्यूलोकी राहणारे वास्तव्य करणारे मनुष्य प्राणी त्यांच्या संगमण्यात देवता करतायत. मग त्याच देवतांचं रक्षण आज मराठवाडा करणार आहे यासारखं भाग्य दुसरं नाही. मग देवर्षी असं काय घडलंय जेणेकरून आज देवतांना या मराठ मानवाची गरज पडली. यालाही तशा प्रकारचं करायचे. मृत्यूलोकाच्या ठिकाणी वावरणारे दोन राक्षस, एकाच नाव कंकाल आणि एकाच नाव कंकाली, राक्षस योनीस जन्माला आले. पहिल्यापासूनच शस्त्र अस्त्र मायावी विद्येत पारंगत आणि त्यांनी आज देवतांना सळोखी बोळ करून सोडलेलं आहे. आज देवतांसमोर दोन अशा प्रकारचे युद्ध चालू आहे आणि देवतांना सहकार्य करण्यासाठी तुझी निवड देवतांनी केलेली आहे. पण मला ठाऊक आहे मृत्यूलोकातील मानव कधी स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. तो कधी जातो तर ज्यावेळी तो मरण पावतो. पण तुला ती जाण्याची संधी आहे. रे माझं पुण्य आहे. हे अर्थ पुण्य मी तुला देतोय आणि स्वर्गलोकात तुला घालण्याची व्यवस्था मी करतो. काय म्हणाला देवर्षी? तुमची दैवाची पुण्य आहे. आज माझ्याजवळ तुम्ही ठेवताय आणि त्याच पुण्याच्या जोरावर मी स्वर्ग जाणार आहे. ठीक आहे देवर्षी. विचार पाहू कोण आहे? कोण आहेत? कोण? अवंती नगरीचा राजकर्ता कीर्ती ध्वज माझ्या द्याला सोडला. पण मला सांगावं या स्वर्गलोकाच्या ठिकाणी आज देवेंद्र महाराजांसोबत तुम्ही युद्ध करतात आणि कशासाठी? एकाच गोष्टीसाठी. त्यांच्या जवळ असणारं हे बोलांचं पृथ्वी कंकण आम्हाला हवंय. यासाठी हा वितंडवाद चाललाय. काय म्हणाला? होय, हे पृथ्वी कंकण तुम्हाला हवंय. मला सांग रे आणि कशासाठी? एकाच गोष्टीसाठी. हे कंकण जर आम्हाला मिळालं तर आम्ही या विश्व अमराने अजिंक्य होऊ. अमराने अजिंक्य होण्यासाठी देवतांवर स्वारी केले. पण लक्षात ठेवा हा देवतांच्या साह्यासाठी हा राज्यकर्ता झालाय. विलंब नकोय. हे राजकर्त्या सांगून जर ऐकत नसशील समाचार घेण्यापूर्वी
होय माका वाटलाच होता या खर तरी तुझा कसा गो माझा कसा गो तर गेला असताना होय ये नानी ये नानी आता बोलायचंच काय आता गप असताना माका माहिती जा आमचा काही गमला आमचा काही दिसला नाही पुढचा दार पण उघडा असताना पुढचा बंद म्हणजे पाचचा संशय येता होय म्हणल्या म्हणल्या उघड याच्या तरी लक्षातच येवता नाही असा वाटत एका किती स्मार्ट याच्या तरीच लक्षात येवता नाही आता वाटलं होय म्हणल्या लोकांच्या सावध राहत काय का काय उघड आता सरळ बघा काय अर्थ त्याचे खूप होतं उघड याचे त्यात म्हणतो 10 दिवसा आड केला का 10 दिवसा आडच केला लोकांना आणि उतून ये ना गेलं गावा भावा गेलं आता वाटलं घरी येऊन नाही का काय झाला नुसतं अडकवून खेळा ठेवलं त्याला म्हणजे कुत्रे येतात म्हणा कुत्रे होय आमच्या तिथं झड नाही येते कुत्रे मारा घेतात त्या त्या म्हणजे वासा घेतात घरात काय खाऊ घातला तर मग तुझ्या वासा तू काय खातच ते का होय वाचा हो देतात वास पाच वाजता घर करता गेलो असतो काय काय कसो मी बोरे ते मेले अशा लागलं पाठवून असतं कोणतो रे कोण तो वांगडी असतो तो कोणतरी कोणतो रे हा मीच तो कोणतो रे रोज तो आता गप झालो बघतो सो माका एक सांग हा तुका आता कोणी दिली भरायची काय इथे काय घेत नाही गवळीलाच आता कोणी दिली तुका अगो या गावात हा माझे वांगडी काय थोडे हो अरे बाबा माझ्या कुठले बाजू वांगडी कोणतरी नावा का त्यांची लव मालवड का देऊ मालून का मालवड का हा हो लय माहित तुझं वांगडी खूप दिवसांनी आवलो अरे बाबा अरे पाडग्या रे आता हात दिल्या हो खपण मला म्हणून घालशी पप्पाट म्हणजे खायचा खै धावता हा तुझं पाय घडलाय पाडग्या रे हा खूप दिवसांनी आवलो राहुल होय अरे काय माझ्या मित्र ये रे वा ये. वा वा काय ये, वा ये. हो कडकड मिठी मारल्या हो वर्षात भेटलो हो हा हा त्याची आठवण ते काय तू कधी चिली हो मागा सांगल्या काय सांगले ठेव रे काय ठेवले ठेव रे या काय ठेव काय ठेव पैसे ठेव असं सांग आणि मी ते काय सांगताय काय सांगतो नको रे नको रे नको रे पैसे वय असलं पण नको रे असं म्हणत असतं नको रे. पैसे वय असलं घे रे हो घेता 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 औषध भाऊ तुझ्या होय माय काय बोलतात नाही बोलतो होय. लोकांची काय चुकी नाही तू घेत असते लोकांना माहिती आहे आता मी घेतो एका त्रास करायचा त्यांचा काच नाही हा? मग ते सगळी वांगडी असतो तुझ्या घेत नाही ते हा हो मका सांग काय मका बघ आता देवाच्या याच्यात शेडू म्हणून टाकता असं बरोबर नाव त्याचा सुगंध लोक आम्ही ते गंधा म्हणतो ह्या असा काय हा? मी काय सांग ह्या असा काय मुराट ते बाई माणसावरती नाही तू मुराट मला मी मुराटतोय आमचं धंदो करतो सांग मागचा धंदो आपला हा. आम्ही काल देवबाग गावात होतो आमचा धंदो बरोबर तरी तू आम्ही आता इथं वाईंगडे गेलो बऱ्या गावात हाडलं मका गाव वाईट आहे का छातीत दुखायला लागला
कसा वर दादा गाव वर असा गावात तसं होतं का आम्ही तर काय करतो तू फिरणारा मग हय नाही ना मी सगळ्यांना तू काय फिरायचं नाही बिया नको ते. फिरणारा मग तू माका सांगलंस हा जाऊया हो इथले गावात किती माणसं प्रेमळ असत मायाळू असत पण आता बघलं तर एकच माका लहू गावलो बाकी कोण तुका बघून बाजू केली असले का तरी कोण नाही बोललो कोण नाही बघितलं ना या लोकांनी काय सांगितलं देवबागचे आमका वाईंकडे तुम्ही जावं हिरलेवाडी हा. तिने लोक बरी असत तुका 4 पैसे देव नात बोल केला असं तिथे सुद्धा म्हणून आम्ही विसरलो आणि त्या मुक्काम इथे टोकलो आता बरोबर तेव्हा आम्ही काय केले माहिती काय केलंस ना सर लवकर भूक भाकरी लागली. भाऊ ठेवले हा? भाकरी पडा नको भाकरी भाऊ ठेवले घरात भाकरी होय जा घेऊन ये जा हा आता भाकरी नाही घेऊन ये जा आता अडचण नाही वर काही गेला वरा कपडे तुझा बघते हो काय माझ्या बघ अंगा जाऊ नको सांगते तुका चौकात माका ऐका का कान माझी बरी असत हो म्हणजे आपलो ऐका लांबलो वाशा मला सवय झाली वास घेऊची हो पती परमेश्वर अरे बाबा माझ्या पती पण एवढो मोठो पती परमेश्वर कोणे एका भाऊ जगत नारळ का तो मध्ये करत कसं हे पाणी घ्या होय काय चालला बरं बरं किती भाऊजी असतले वाटत गावले मा हा येतो रे थांब रे मांगडी आता हा कवळूक घेतो आणि तुझ्या गावात येतो रे चाल मारे थांब रे असं हा. तर हो म्हणजे कसो हो म्हणजे काय माहिती आहे काय पाहिजे कसा कसा हो इल्याबरोबर उडत राव का पाहिजे हेंगो विलो का उलटत राहा उलटत राहा हा, तर काय? हो इल्याबरोबर हा हा येवा 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 येऊन घालून घ्यावा बसा 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 हा, बसा 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 आज काय चपाती करू काय भाकरी करू असा जिवे का चवीचे काय करत चपाती वय झाले भाकरी खाऊन. नव्हता नव्हता होईल कसली होईल वायलाची ती कोंबड्याची कवटा असते सांगता तू या वाड्यात त्यांची का चुकी नाही ती तू करतोच कसा म्हणते का सांगतात तुका मी काय करताय रे मी काय करतोय रे सगळे पडची माझा त्रास होता उठवा घर चढ्यात देऊन मारा सगळे वरती जेवढं वाटत बसून काय माझं भाऊ असताना माका माझ्या भावात गेल्यावर काय बोलचं नाही अगदी त्याकडे मिळून काय नशिवल्या माझी बायकी मलाच आपली बाय भावाबद्दल किती व्यवहार किती व्यवहार खूप आहे बायल्याबद्दल एवढं असेल हे लक्षात ठेव रे हा कोणा सांगता एवढं सांगते गावा तर मी सांगतोय भाकरी भाऊ ठेवलंय बस भावडीच आणि चेडू गेला आता बघूया येऊ दे बसलो असताना फटकन मारलं अरे चेडू हिला काय पडलो कसो तो जरा खाली पडलो पडलो कसो कसं पडला तुम्ही विचारत आता हिला सांग फटकन मारलं मी नाही मारू आई छान सांगते मी नाही मारू माझा पोपटा नाही बोलायचा खरंच बोलताला माझी शिकवण ते का असा तुला मला कसं आहे बरी बोला का म्हणजे बोलतो वा आईने हक्क मध्ये बोलायचं भावाच्या बडवा चला तर मंडळी तुमका दशावतार कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुमका व्हिडिओ आवडलो असाल तर नक्की लाईक करा आणि जर नाही आवडलो असेल तर डिसलाईक करा तर पुन्हा भेटूया आपण अशा एक नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद.
आहे